दिनांक 6 जून रोजी रात्री 11:30च्या सुमारास पोफली सय्यदवाडी येथे एका भरधाव वेगाने चाललेल्या ट्रकने दोन विजेच्या खांबांना धडक दिल्याने सदरचे दोन खांब सय्यदवाडीतील इरफान हुसैन सय्यद व अल्ताफ इब्राहिम सय्यद यांच्या घरावर लवंडले। पळालेल्या ट्रक ड्रायव्हरला तेथील लोकांनी पाठलाग करून पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। पोलिसांनी आज दिनांक 7 रोजी सकाळी रितसर पंचनामा केला असून अधिक तपास चालू आहे। सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र दोन्ही घरांचे नुकसान झाले आहे। कोकण समाचार न्यूज चॅनल, जमालुद्दीन बंदरकर। जब